कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आनंदी, बसा सावकाश। आनंदी, तुम्ही इतक्या खुश? भावना आहे, तू सॅड आहेस, मग मी पण सॅड राहिली तर तुला कोण हसवणार? किती विचार करत आहो तुम्ही? इतक्या मोठ्या कधी झालात तुम्ही? मी तर मोठीच आहे आणि मला माहितीये की तू का सॅड आहेस ते। आज मला सुपर्णा तुकडे सोडायचा दिवस आलाय म्हणून तुला वाईट वाटतंय ना? पण भावना आहे, मला प्रॉमिस केलंयस ना की तू मला संडेला न्यायला येशील, मग तू कशाला रडतेस? मी 2च दिवस जाणार आहे ना। हो, पण हे 2 दिवस मला खूप जड जाणार आहे आणि मागच्या वेळी झालं तसं व्हायला नको आता। भावना आनंदी, म्हणून मी ना तुमच्या बॅगेत 2 खाऊचे डबे ठेवलेत। एकात तुम्हाला आवडतात ते लाडू आहेत आणि दुसऱ्यात थोडासा खाऊ आणि बाजूला थोडे खजूर दिलेत। तुम्हाला आवडतात ना? हे बघा, त्या घरी जर का कोणी तुम्हाला खायला दिलं नाही, उपाशी ठेवलं तर प्लीज तुम्ही ते खाऊन घ्या। गपचूप खा, कोणाला सांगू नका। आणि हे बघा, तिथे जर कोणी तुम्हाला काहीही त्रास दिला, तुम्हाला घाबरवायचा प्रयत्न केला, तर तुम्ही घाबरून जाऊ नका। तुमच्या बॅगेत मी एक फोन टाकलाय, तुम्ही पटकन मला फोन करा। तुम्हाला माझा नंबर पाठ आहे ना? हो, तुम्ही मला नक्की फोन कराल ना? प्रॉमिस? प्रॉमिस भावना। आनंदी, मला माहितीये मी खरंच खूप वाईट आहे। मी सुपर्णा आत्याला असं प्रॉमिस का केलं हे कदाचित मी तुम्हाला कधीच नाही सांगू शकणार, पण प्लीज आता माझ्यासाठी एवढं कराल ना? हो भावना आहे, किती टेन्शन घेतेस ग तू? नको ना एवढी सॅड होऊ। खरं तर मी तुला म्हणणार होते की मला तिकडे बोर होईल, खेळायला कोणी नसेल, म्हणून मी सिद्धू काकाने दिलेलं म्युझिक प्लेअर घेऊन जाऊ का? पण तुला खूप सॅड वाटतंय ना, मग मी इथेच ठेवून जाते, मग तू त्याच्यावर गाणी ऐक, मग तुला हॅपी वाटेल। आनंदी, मी तुम्हाला काय सांगितलं ते तुमच्या लक्षात आहे ना? हो भावना आहे। तुम्ही काही काळजी करू नका। तर 1.5 दिवस, उद्या संध्याकाळी तुम्ही परत आपल्या घरी आला असाल। तुमची सुपर्णा आत्या तसं तुम्हाला त्रास नाही देणार काही, पण दुसऱ्या कोणीही जर का तुम्हाला काहीही त्रास दिला ना, तर लगेच मला फोन करायचा। हा, मी ताबडतोब तुम्हाला घ्यायला येईन। कराल ना मला फोन? हो आई। बेबी, तू आलीस? कशी आहेस तू? आय मिस्ड यू सो मच।
वेल, तू का थांबलीस आता? सोडलंस ना तिला? निघायचं. हो, निघतीये मी. आणि एक गोष्ट, मी उद्या सकाळी ठीक 10 वाजता आनंदींना तुमच्या घरी सोडीन आणि रविवारी संध्याकाळी 6 वाजता त्यांना न्यायला येईन. व्हॉट? हो. आणि हो, आज मी ठीक 10 वाजता आनंदींना इथे सोडलंय. उद्या संध्याकाळी 6 वाजता तुम्ही तिला आमच्याकडे सोडायचं, कारण ती इतकाच वेळ इथे राहील असं आपलं ठरलं होतं. लक्षात आहे ना? झालं तुझं बोलून? दरवाजा मागे. आउट. भाऊ, फायनली आता माझाही बिझनेस मोठा होणार. हिचं घर एवढं मोठं आहे याचा अर्थ ही आत्ताचा बिझनेस खूप चांगल्या प्रकारे हँडल करत असेल. फायनली. वाव. हॅलो. काळजी घ्या आनंदी. आता फक्त 32 तास, मग तुमची भावना आई लवकरच तुम्हाला घ्यायला येईल. दादा, तुम्ही जलाराम आहात का? हा, मीच आहे. बोल, काय करणार? नाही नाही, मी असं ऐकलं होतं की तुम्ही लॉटरीचं तिकीट ब्लॅक मध्ये विकता आणि तुमच्याकडून घेतलेलं तिकीट 100% लागतं म्हणून. बस क्या भाई, तू तिकीट घ्यायला आलाय? आपण हेच काम करतो ना. मग समजा मी तुमच्याकडून लॉटरीचं तिकीट घेतलं तर मला सुद्धा लॉटरी 100% लागेल? भावा, डोक्यात डाऊट ठेवू नको. हा, इधर तेरा भाई बेटा आहे, समजा ना. तुला लिहून देतो लॉटरी तू जिंकणार, पण त्याच्या आधी मला तुझं कपाळ बघावं लागेल, म्हणजे पुढे लोचा नको. इकडे. हा, बरोबर. अरे बाबा, तू 1000 रुपयाचं तिकीट काढ. तसा पण तू झोलझाल करणारा नाहीये, खरं बोललो ना आपण? हो. हा, पण 1000 रुपये? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.